असा आजूबाजूचा लोकांचा सर्व पण या व्यवसाय घरात नक्की काय घडतं हे तुम्ही सांगू शकत ते म्हणतात या घरात देवाच्या रस्त्यावर म्हणतात असं होणार नाही असा एक अनेक आपल्याला अवतार घडायची शक्ती आहे ही कथा आहे 3 वर्षापूर्वी घडली सत्य गोष्ट जाणून घेण्यासाठी आपल्याला 3 वर्षापूर्वीचा भूतकाळात घेऊन जात आहे चला 3 वर्षापूर्वी ही गोष्ट दूध ठेवलं पण तू कोण? मी कोणतो तुमका मागे सांग. तुम्ही आहे सर किती गेला आधी माका सांगा. माझं काम आहे थोडं. काय का माझे जवळ असं काय? वा पण माझे जवळ असं की आणि कोणाकडे येऊ? अरे तुझ्याजवळ कसलं असणार काम माझं? घरात कुणीच नाही वाटतं. जायला या बघा ऐसर ना 3च माणसं राहतो. जयेश बाबू निशा बाग आणि ते तुर ना मी कोण भाया तुमका? निशाजवळ काम आहे माझं. नाटकात 5 दिवस असा वाटता. ते तुला कसं कळलं? ओ त्या जोक कसला ऐसर जर कोण इला ना तर निशाबाई नाटकात पार्ट देऊयात याची चांगलीच खबर आहे मला. मग निशा आहे ना? वा असा मग तिला जरा बाहेर बोलवत असता. जरला तर माझाच का. बसा तुम्ही आता बोल बसा. निशाबाई हो निशाबाई कोणतरी साहेब इल त्यांच्याकडे तुमचं काम आहे. मी जाते माझ्या कामात. हो हो आले. कोण हवंय आपल्याला? मला हो हो तुम्हालाच विचारते मी. आणि तुम्हाला आत यायला परवानगी कोणी दिली? परवानगी कुणी नाही. दरवाजा उघडा दिसला तसाच आत आलो मी. वा 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 आशय. तुम्हाला काही शिष्टाचार वगैरे कळतो ना. मग तरी पण तुम्ही आतमध्ये आला आणि दरवाजावर बाहेर वाटी लावली आहे. परवानगी शिवाय आत येऊ नये तरी सुद्धा तुम्ही आत आलात. हो वा मग नाही माफ करा. थोडी बाई चुकत झाली.
मी असं आत यायला नको होतं. समजा तुम्हाला मी पोलिसांच्या स्वाधीन केलं तर? म्हणजे मी नाही समजलो. म्हणजे तुम्ही इथे चोरी करायला आलात असं मी पोलिसांना सांगेन. आपला काहीतरी गैरसमज होतोय आणि मी चोरी केली त्याचा काय पुरावा आहे तुमच्याजवळ? हल्ली स्त्रियांच्या शब्दांवर कोणाचाही पटकन विश्वास बसतो हे विसरताय वाटतं आपण. हे मात्र मी नाकबूल करत नाही हा. कारण अनादी कालापासून स्त्रियांमुळे भांडण तंटे उद्भवत आले. म्हणजे तुम्ही तुमचा पराभव मान्य केला तर? निदान या क्षणापुरता ते तो मान्यच करावा लागेल. कारण माझं काम आहे तुमच्याजवळ. माझ्याजवळ? कसलं काम? आमच्या संस्थेने एक नाटक बसवायला घेतलंय आणि त्या नाटकात स्त्री भूमिकेसाठी तुम्हाला भेटायला आलो मी. कोणतं नाटक बसवताय तुम्ही? उद्धार. उद्धार? हो. आपण अशा चमकलात का? नाही, नाटकाचं नाव जरा चमत्कारिक वाटलं मला. त्या नाटकात एक स्त्रीचा उद्धार करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. म्हणजे या नाटकाच्या शेवटी पतितेचा खराच उद्धार होतो का? मला नाही माहिती. मी फक्त 2च अंक वाचले. अच्छा, म्हणजे तुम्ही पण या नाटकात काम करतात तर? हो, मी नायकाची भूमिका करणार आहे. वा. पण नायक हाच पतितेचा उद्धार करतो का? हो. आणि समजा तुमच्या खऱ्या खुऱ्या जीवनातच एका पतितेचा उद्धार करणं प्रसंग आला तर? भलताच प्रश्न विचारला आपण. प्रत्येक प्रश्नात त्याचा अर्थ असतो मिस्टर. निरंजन म्हणतात मला. अरे वा, तुमचं नावही सुंदर आहे. तुमच्या नावातही एक वेगळाच अर्थ दडलाय बघा. माणूस बाह्यरंगाने किती चांगला असला ना तरी त्याचं अंतरंग ओळखणं फार कठीण असतं. पण मला तुमचं अंतरंग केव्हाच कळलंय. कसं? तुमच्या बोलण्यावरून. मानसशास्त्राचा अभ्यास करावा वाटतं. तेवढं भाग्य नाही माझं. तसं असतं तर मी कुठे ते कॉलेजात शाळेत अशी मास्तरीण बनून चांगले शिकून मस्त माझं जीवन जगले असते. पण माझं भाग्य कुठे ना तेवढं. असा तोंडाला रंग पासून नटीचा पेशा पत्करून मी असं 4 चौघात देहाचं प्रदर्शन मांडलं नसतं. हा नटीचा पैसा पत्करला म्हणून दुःखी आहात काय तुम्ही? नाही, ते माझं दुःख मलाच पचवायला ते दुसऱ्याला सांगून नाही कळणार. आणि हा जेव्हापासून मी नटीचा पेशा पत्करलाय तेव्हापासून प्रत्येक माणसाची बोली भाषा त्याचं वागणं चुटकीसारखी ओळखू शकते मी. म्हणजे मी? तुम्ही तसे नाही आहात हे पहिल्या क्षणी मी तुम्हाला ओळखलं. एखाद्यावर ओळख नसताना एवढा विश्वास ठेवणं बरं नाही. विश्वासानेच माणसं एकमेकांच्या जवळ येतात. आणि विश्वासानेच कधी कधी एकमेकांपासून दूर होतात. ती असते फसवणूक, जाणून बुजून केलेली. आणि विश्वासघातासारखं मोठं पाप नाही या जगात. ते सोडा, ते सगळं जाऊ दे. बरं मला सांगा, तुम्ही काय घेणार? चहा, कॉफी, थंडगार पेय? काही चालेल. बरं. बन्या, ए बन्या. काय म्हणता निशाबा? बन्या, बाहेरच्या दुकानात जाऊन साहेबांसाठी एक थंडगार पेय घेऊन ये बघू. झालं आता त्याची काय आवश्यकता नव्हती. कशाला उगाच त्रास घेताय तुम्ही? त्या काय जमाचा नाही. आज तुम्ही आमचे पाहुणे असाल. हो, आणि घरी आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आमचं कर्तव्य. काय बन्या? झालं आता. असू धावत जाते आणि धावत कौश बसा तुम्ही या बोलत. हो फारच गमतीदार आहे तुमचा गडी. हो, माझ्या सहवासात वावरते ना तू. माझ्या सहवासात वावरणारी माणसांचं असंच परिवर्तन होत असतं. आत्मविश्वास दांडगा आहे आपला. श्रद्धा आहे ती. मी सहसा कोणाचं मन दुखवत नाही. असं मग काही नाटकाची ऑफर स्वीकारताय ना? स्वीकारेन ना, पण एका अटीवर. कोणत्या? ही तुमची अहो जाऊची भाषा तुम्हाला सोडली पाहिजे. मंजूर आहे मला आपली. आपली नाही, तुझी अट. मग इथे वाचनाची बाई. आता ऍडव्हान्स किती पैसे देऊ? त्याची काही गरज नाही. विश्वास हाच पैसा समजते. अच्छा, मी निघतो तर. अहो असं कसं? थंडगार पेय घेतलंय तुम्ही? अरे हो, ते विसरूनच गेलो होतो मी. हो. आणि मी काय म्हणते,
इतका विसरभोळापणा चांगला नाही मिस्टर. म्हणजे कसं, उद्या सायंकाळी बायकोला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन गेला आणि अर्ध्या वाटेतच विसरून आला तर कोणाला एखादा बायको आहे? म्हणजे तुम्ही लग्न नाही केलंय मी अजून. म्हणजे तुम्ही मुलींच्या शोधात आहात वाटतं. जे तसं काही म्हणता येणार नाही. अरे काय झालं बन्या? काय नाही निशाबाई, त्या दुकानदारांना लय महाजिलो. अरे काय झालं? त्या दुकानदाराने थंडगार सरबत मागवलं तर मला म्हणता कसं माहिती? तुम्ही काय म्हणतोय ते आपण नंतर बघूया. हा. पहिलं साहेबांना सरबत. बरं ठीक आहे. बरं साहेब बसा तुम्ही. हो. का बन्या? होय, तू नाही घेत? नाही, आता खरंच नकोय मला. ते काय नाही, निदान याचा अर्धा तर तू घेतलंच पाहिजे. अरे जा, आपण एक ग्लास घेऊन ये. नाही, त्याची काही गरज नाहीये. असं करा, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं प्या. मग त्याच ग्लासात मलाही ठेवा. म्हणजे माझ्या औषध तरी मग काय होतं त्यात? उष्ट्याचं खाल्लं म्हणून काय माझी जात भ्रष्ट होणार नाहीये. या जगात फक्त दोनच जाती, एक म्हणजे पुरुषाची आणि दुसरी म्हणजे स्त्रियांची. जातीवादाच्या मुळे माझं काही पोट भरत नाहीये. बरोबर इतकं मी आता. अहो, तुम्ही निघाला. थोडा वेळ थांबा ना. काम आहे. पण थोडा वेळ थांबलात तर बरं होईल. काय माझ्या मनात चाललंय? कुठे राहिलीस? नाही, काय नाही. तुम्ही निघाला. निघतो मी आता, बराच वेळ झालाय. बरं, तुम्ही पायीच जाणार का? नाही, स्वतःची कार आणली मी. येतो. हो. स्वप्न ठरवले अगदी. मी त्या दुकानदाराची ग्लास देऊन होते. हो. नाही, सांग मला, काय बोलला तू तुला दुकानदार? तो काय म्हणतो नो निशाबाई? तो म्हणावतो तुझ्या मालकीनी दुसरं बघितला की काय. हे खबरदार, खबरदार, त्याला पुन्हा बोलला तर सांग. भर चौकात त्याचे दात घशात घातले जातील म्हणून. हो, पण त्या दुकानदाराच्या तोंडा कोण लागतो नो? अरे त्या मालकाला मला देत नाही मी पैसे. 500 रुपयामध्ये घरपास करते का त्या मालकाला? परत जर का रस्त्यात जाम देत नाही. हे शराब विडू जगा वेगळं माणूस. आता ना आपल्या घरसून निघालेला बड्या काय निशाबाई नाटकात पाठ ठेव. अरे म्हणजे नवीन साहेब होता. काय मला माहित नाही हा, नवीन तिथून हो ना, तिच्या बोलण्यावर ना तू नवीनच वाटत होता. काही हरकत नाही. कुणी का असे ना, अरे शिकार तर आपल्या पायाने चालत आले जाळ्यात. ती बाहेर पडून न देणं एवढंच आपलं काम. बऱ्या तू असं कर, कसं करू? आज जाऊन निशाला इथे पाठवून दे. बरं ठीक आहे. निशाबाई, ओ निशाबाई, ही बघा निशाबाई, मी जाते हा माझ्या कामात. कैलास, कसलं काम काढलंस माझ्याकडे? माझं काम तुझ्याजवळ कसलं असणार हे काय मीच सांगायला हवंय तुला? अगं
आजचा दिवस अगदी बेकारच गेला माझा. मग मी काय करू त्याला? मला आज 500 रुपये हवे आहेत. 500 रुपये? 500 रुपये काय, साधे तुला 25 रुपये पण देणार नाहीये रे मी. का आजच असं का बोलतेस तू? ऐक तर मग, यापुढे तुझं तू काय ते बघून घे. इतके दिवस तुझ्या कपटी जाळ्यात अडकून मी माझ्या जीवनाचा सत्यानाश करून घेत होते. पण आता नाही, मला माझं जीवन मला बदलायचंय. नव्या साहेबाच्या सोबतीनं वाटतं. कैलास, तोंड सांभाळ बोला तू. नाहीतर काय करशील तू माझा? स्त्री जीवावर उदार झाली ना तर ती काय करू शकते याची कल्पना नाही वाटते तुला? अरे आजपर्यंत तुझ्या भूलथापांना पासून मी करते अडकत आले. पण यापुढे असं होणार नाही. माझ्या जीवनात तू वाळवंट केलंस, माझ्या देहाची दैना केलीस. मुळीच नाही, उलट मी होतो म्हणून वाचलीस तू, नाहीतर कुठल्या अंधारात गडप झाला असतास कुणास ठाऊक. अगं मी जे काही केलं ना ते तुझ्या भल्यासाठीच केलं. वा, तुझ्यासारखा कपटी माणूस दुसऱ्याचं काय भलं करणार नाही. मी तुला आजपर्यंत बांधलेला भाऊ समजत होते, पण तू ते नातं विसरलास आणि मला कुमार्गाला लावलंस. चुकते आहेस तू. अगं माझ्या मते तो मी तुला दाखवल्या सन्मार्गाच होता. तो जर मार्ग दाखविला नसता ना तर तिजभर पोटाची खळगी भरण्यासाठी तू दारोदार भीक मागत राहिली असतेस. हो का? हे सगळं केवळ तू तुझ्या स्वार्थापोटी केलंयस. कारण दान धर्म न करता तुझी चैन चांगली भागत होती ना, म्हणून तू मला असं करत होतास. मग यापुढे काय लग्न करणार आहेस? हो. अगं तुला लागलंय वेळ, आणि तुझ्यासारख्या हलक्या जातीच्या मुलीशी कोण करणार आहे लग्न? तू पुढून चालून तोंडाला रंग पाहणारी एक नटी आहेस, नटी. नटी असले तरी मी पण एक माणूसच आहे ना. मला मन आहे, मला भावना आहे. का तुला काय वाटतं रे, मी या सगळ्या जगडखान्यात जगून जावं अशी तुझी इच्छा आहे? माझ्या इच्छेचा प्रश्नच नाही देत. पण तू रणदीपला काय सांगणार आहेस? त्याला सांगणार आहे, यापुढे माझ्या दाराची पायरी चढायची नाही हे तू पण त्याला चांगलं बजावूनच सांग. मी त्याला खूप सांगेन, पण त्याने ऐकलं पाहिजे ना. अगं आतापर्यंत तो तुझ्यासाठी ना पाण्यासारखा पैसा खर्च करत आलाय, कधी काही कमी पडू दिलं नाही त्याने. पैसा म्हणजे काही सर्वस्व नसतं रे. त्याच्या हातातलं जिवंत खेळणं बनून राहण्यापेक्षा मी आता माझं जीवन स्वतःहून जगणार आहे. मला हक्काचं घर हवंय, मला माझा पती हवाय, मला सौभाग्यवती म्हणून जगायचंय. तुझ्यासारख्यांची जर या जगात लग्न झाली असती ना तर ही दुनिया पार बदलून गेली असती. अगं जीवन म्हणजे एक काटेरी पिंजरा असतो, आणि आयुष्यभर त्या काटेरी पिंजरा तिला बंदिस्त व्हावं लागतं. आणि इच्छा नसूनही ना रणधीर सारख्या अशा कित्येक पुरुषांची शिकार बनते. शेवटी आपलं मन मारून तिला बळी जावंच लागतं निशा. पण यापुढे तो काटेरी पिंजरा फोडून मला बाहेर यायचंय. आजपर्यंत चालत आलेला रूढी परंपरा मला तोडून बाहेर यायचंय. त्यामुळे तुला रक्तबंबाळ व्हावे लागेल याचा विचार केलास? माणूस मरणापर्यंत जगण्यापूर्वी एक अशी आशा ठेवतो की मी जगेन. त्याची इच्छा असते मला की तो जगणार. कुठेतरी मनात असतं की मी जगणार. अंतिम क्षणापर्यंत मी जगणार अशी त्याच्या मनात आशा असतेच. पण किती झाले तरी ती शेवटी आशाच असते, क्षणभंगूर ठरणारी. आशा कधीच क्षणभंगूर नसते. आशा म्हणजे जीवनाला साथ देणारी, अंतिम क्षणापर्यंत साथ देणारी एक सोबतीण असते. शेवटी तू हा निर्णय घेतलास तर? हो, आणि यापुढे माझा निर्णय अजिबात बदलणार नाहीये. मला या अंधारातून प्रकाशाकडे जायचंय. सुखाचं क्षितिज गाठायचंय मला. पण तो मार्ग धोकादायक आहे हे कधी विसरू नकोस तू. त्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला मी समर्थ आहे.
असं ठीक आहे तर, पण ज्याच्याबरोबर तू लग्न करणार आहेस त्या भाग्यवान माणसाचं नाव तरी कळू दे मला. त्याचं नाव ऐकून तू काय करणार आहेस? मला काहीच करायचं नाही, पण केव्हा ना केव्हा तरी त्याचा आणि माझा संबंध हा येणार तेव्हा. त्याचं नाव आहे निरंजन देवधर. म्हणजे एका नाटककाराची पत्नी व्हायचंय तुला? हो. तू जी ज्याच्याबरोबर लग्न करण्याची भाषा बोलतेस ना, त्यांच्याकडनं तुला प्रतिसाद मिळेल की नाही याची शंका वाटते मला. एकतर्फी प्रेम कधी सफल होत नसतं निशा. त्यांना वेळ मिळवण्यासाठी मी माझं सर्व कौशल्य पणाला लावेन. पण मला नाही वाटत तू यात यशस्वी होशील अशी, कारण त्यांना आज समाजात फार मोठं स्थान प्राप्त झालंय. अल्पावधीतच त्यांनी आपल्यावरती प्रसिद्धीचं वलय निर्माण केलेलं आहे आणि प्रसिद्धीच्या शिखरावर बसलेल्या माणसावर कुणीही दुरूनच प्रेम करावं निशा. अरे यात आणि तुझ्यासारखा एका मुलीशी लग्न करून त्याला आपली इज्जत मातीमोल करायची नाहीये. हो का? बरोबर आहे तुझं. आणि तशीच वेळ आली तर मी त्याचा विचार करेन. अविचाराने काय करू नकोस म्हणजे झालं. हो हो हो. अरे बापरे, नाही असं सांग शेठजीला. अरे पण का? खरं कारण काय ते नंतर सांगतो. अरे आतमध्ये कोणी आहे का? तुमचा तो भाई पहिला आहे का? नाही, तो बाहेर गेला कुठेतरी. काही काम होतं का? अरे काम काय तुला विचारते? तुमच्या ते भाई सारखा तोंड लपवते. आमचा त्याला पैसा नाही देते. हा हा, शाला आमच्या पैसा नाही देते. किती पैसे द्यायचे तुमचे? 5,000 रुपया. हा हा, 5,000 रुपया. 5,000 रुपये. आणि एवढे पैसे का घेतले होते? अरे नाही कसे झालं? आमच्या धंद्यासाठी म्हणून आम्ही पैसा दिला, पण माल नाही तो ना, आणि सारा पैसा दिला. हा बाजारात भेटली तेव्हा सांगितलं आज घरला या, म्हणून आम्ही शाला मुद्दाम घरला आला. त्याला घरला आता काय होईल तो घरला? अहो, तो कधी येईल त्याचा काहीच पत्ता नाहीये, कारण 4-4 दिवस घरात नसतोच तो. तेव्हा आता मी काय करेन हे बघा, मी त्याला सांग, नाहीतर आम्ही शाला त्यांच्या पोलिसांकडे कंप्लेंट करणार. हा, पोलिसांकडे कंप्लेंट करणार म्हणजेच करणार. हो छोटे उस्ताद, माफ करा, पण प्लीज तुम्ही असं काही करू नका. मी तो आला की त्याला समजावून सांगते आणि तुमचे पैसे परत करायला सांगते. हा हा हा, अगदी भविष्यात तर सांगत आहे, नाहीतर शेठजीची दावा धरणं भरा नाही. जय गोपाल, जय गोपाल. शेठची शिवाकडा तो काय चुलीतील लाकडा. जय बाई, छोटे उस्ताद तर खरेच निघाले. येणार का तू धरला? हो गेला. पण कैलास, गोपाल. तू शेठजींकडून पैसे का घेतले होतेस? अगं त्यावेळी गरज होती म्हणूनच. आणि देऊन टाक त्यांचे सगळे पैसे, नाहीतर तुला वेगळ्या प्रसंगाला तोंड द्यावं लागेल. आहेत तुला लेकाजवळ एवढे पैसे, तू जर देत असशील तर. माझ्याकडे नाहीत एवढे पैसे. अगं तुला पैशाला काय तोटा, आणि आता तर निरंजनच्या रूपाने लक्ष्मी येणार आहे तुझ्या घरात. कैलास, त्यांच्या पैशावर माझ्या जीवाची चैन करायला एवढी मी निर्लज्ज नाहीये. पण स्वार्थी तरी आहेस. कसला स्वार्थ साधायचा रे मला? निरंजन फार श्रीमंत आहेत, ते फार मोठे नाटककार आहेत. एका नाटककाराची पत्नी म्हणून तुला 4 चौकात मिरवायचं आहे, याला स्वार्थ नाही तर काय म्हणतात? अरे तुला का वाटत रे असं? कावीळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळच दिसतं, तशी अवस्था झाली आहे तुझी.
तू जर पैसे देत नसशील ना तर मी रणधीर करून घेईन ना, अर्थात तुझ्या वशिल्याने. मी रखेल नाहीये त्याची. मग इतके दिवस कोण होतेस? त्यावेळी अज्ञात होती मी, म्हणून नकळत त्याच्या जाळ्यात फसत गेले. पण यापुढे मी त्याच्या माझ्या दारात सुद्धा उभं करणार नाहीये. रणधीरला अजून तू ओळखलं नाहीस. त्याच्यासारखा वाईट माणूस या जगात सापडणार नाही तुला. त्याचं महत्व तुला असणारच, कारण तू त्याचा भाट आहेस ना. आणि तू ए कैलास, अशी रागावू नकोस निशा. अगं खरं तेच बोलतोय मी. आणि आता रणधीर आता इथे येणारच आहे. त्याला भेटायची इच्छा नाहीये माझी. का काही महत्वाचं काम? अरे माझ्या दृष्टीने महत्वाचं नसलं तरी तुझ्यासाठी ते खासच आहे. म्हणजे मी नाही समजलो. रणधीर, खरं सांगायचं म्हणजे पाखरू पिंजऱ्यातून निसटणार आहे असं वाटतंय. म्हणजे निशा? होय, तो दिवस जिला तू तुझ्या इशाऱ्यावर नाचवत होतीस तीच तुझी निशा तुला कायमची अंतरणार आहे. अरे अशक्य आहे ही गोष्ट. अरे या रणधीरच्या आयुष्यात आजपर्यंत पराभव कधी झाला नाही. पण काळ बदलतो तस तसा माणसाच्या स्वभावात बदल होतो. तिने आता लग्न करायचं ठरवलंय. काय लग्न? होय, ती आता गतर आयुष्याचे पडदा टाकून कायमची विवाहबद्ध होणार आहे. अरे तिच्या या विचाराशी मी थोडा सहमत होणार आहे. अरे यापुढे तिचं जीवन आणि मरण माझ्या मर्जीवर अवलंबून आहे. अरे निशा म्हणजे माझ्या हातातलं खेळणं आहे, खेळणं. चुकतोयस तू रणधीर. अरे स्त्रीचं मन केव्हा आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. तिने आता गतर आयुष्यावर पडदा टाकून कायमची लग्न करणार आहे. काय लग्न? होय. अरे पण जाणून घेऊन तिच्याशी कोण करणार आहे लग्न? अरे ती एक नटी आहे आणि तिचे आणि माझे संबंध कसे आहे हे साऱ्या जगाला ठाऊकच आहे. अरे साऱ्या जगाला नव्हे, फक्त या गावातील लोकांनाच. हे इंग्लसचं गाव म्हणजे सारं जग नव्हे रणधीर. अरे मला वाटतं जो कोणी त्याशी लग्न करणार आहे ना एक तर वेडा तरी असला पाहिजे नाहीतर मूर्ख तरी. अरे तो वेडाही नाही आणि मूर्खही नाही. तो आहे एक समाज कल्याणासाठी झटणारा नाटककार. देवदार. अरे पण त्याची आणि हिची ओळख कशी काय झाली रे? रणधीर पेटी मास्तर, तबलजी, दिग्दर्शक आणि नाटककार यांची ओळख नटी बरोबर कधी आणि केव्हा होईल हे सांगता येत नाही. असं आहे तर. पण कैलास, तुला काय वाटतं तो या लग्नाला स्वखुशीने तयार होईल? ते आजच कसं तुला सांगू मी. नुकतीच कुठे नाटकाला सुरुवात झालेली आहे. अरे माझ्या सुखाला येणाऱ्या त्या निरंजनचा नाश केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. अरे असं काही करू नकोस, नाहीतर तुला फासावर लटकावं लागेल. अरे अशक्य ही गोष्ट. इतक्या लवकर फासावर लटकण्यासाठी जन्माला आलो नाही मी. अरे कैलास, यात रणधीरचा काय दोष? आपलंच दाम जर खोटं असेल ना तर दुसऱ्याला दूषण देण्यात काय उपयोग? आणि जे व्यक्ती समाजात प्रसिद्ध असते ना त्या व्यक्तीचा खून करणं म्हणजे तू समजतोस तेवढं सोपं नाहीये. मग मी करू तरी काय? ते काम तू माझ्यावर सोपव. त्या निरंजनचा अगदी मी अलगदपणे काठा काढतो. तो कसा काय? ते तुला मी आताच कसं सांगू? कुठलीही गोष्ट अधिक कृतीने करावी आणि मगच बोलावं. ठीक आहे तर. नुसतं ठीक म्हणून बघणार नाही तर त्यासाठी तुला पैसे मोजावे लागतील. पैसे? म्हणजे रुपये. किती रुपये द्यावे लागतील? 5,000 रुपये. का? 5,000 रुपये?
तुझ्या कामाच्या मनाने ते काहीच नाही ना? बाबू सौदा पटत तर हो म्हण, नाही तर तुझं तू पाहून घे. बरं ठीक आहे. आजच लागतो कामाला. आजच्या घडीला फक्त 1000 रुपये द्यावे लागतील तुला. हे घे आता 1000 रुपये. आणि याद राख कैलास, माझ्याशी दगाबाजी करण्याचा प्रयत्न करशील तर गाठ माझ्याशी आहे. हे काय मला सांगायला होय, पण तुला जर माझा संशय येत असेल तर. तुझ्या संशय नाही. हे घे 1000 रुपये. आता त्या निरंजनला आणि निशाला असं काही बनवतो की ज्याचं नाव तेच. बन्या, कुठे गेला होतास? फिरा गेलेले बाजारात की त्या काय झालं तुमचा? फारच चढेल दिसतोय बन्या. तुमच्यापेक्षा कमीच हो. बन्या, तू कोणाला काय बोलतोस याची शुद्ध आहे तुला? हो कसं मग? बघे तुम्ही काय म्हणता? असा जर माझा नोकर बोलला असा तर जातच घाशा घातले असते मी. मी काय म्हातारू झाले नाही आणि तुमच्या दात सांभाळा. मला शांतपणा शिकवा. मालकीनीचं चांगलंच वारं लागलेलं दिसते याला. हो लागतं ना. जसो मालक ना तसो नोकर. एवढी साधी गोष्ट तुमका काय नशी नाही. बरं बरं, जास्त अकलेचे दिवे पाजळू नकोस, नाहीतर. हो माझी अक्कल ना माझ्या जवळ असा. ती मी तुमच्यासारखी. बन्या, पाहिलंस कैलास, हा बन्या सुद्धा कसा बोलायला लागलाय तो. यावरून तूच काय ते लक्षात घे. अरे म्हणून म्हणतोय, निशाशी बोलताना जरा सांभाळूनच बोल, नाहीतर भलत्याच प्रसंगाला तोंड द्यावं लागेल आपल्याला. ते मी कसं बरं विसरेन. अरे तू तास म्हणून तर निसर्ग सुंदर फुलाचा लाभ झाला मला. पण आता निरंजन सारख्या भ्रमराची त्या फुलाकडे दृष्टी वळलेली आहे, तेव्हा त्या फुलातील गंध चाकण्यापूर्वीच कायमचा त्याचा बंदोबस्त करायला हवा आपल्याला. अरे तुझ्यासारखा अट्टल शिकारी माझ्याजवळ असताना मला भिण्याचे मुळीच कारण नाही. पण वेळ येतात मात्र माघार घेऊ नकोस म्हणजे झालं. अरे अशक्य आहे ते. एका घावात 2 पक्षी मारायचे आहेत मला. हे कसे काय? अरे कळेल केव्हा तरी तुला. अरे मला माणसातून उठवणाऱ्या या घराचा ज्या वेळी मी सत्यानाश करीन त्याच वेळी माझ्या मिळणार आहे. म्हणजे मी नाही समजलो. तेच ठीक आहे. अरे ती आठवण झाली की माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. मग माझ्यातला माणूस राहत नाही. त्यावेळी मी सुडाने बेभान होतो आणि तो करून चेहरा नजरेसमोर येताच अरे दुःखी म्हणतो, अगतिक होतो. मी ते वेता विसरण्यासाठी दारूचा पेला अगदी नकळत ओठायला लागतो. अरे कैलास, यापूर्वी असं कधी बोलला नव्हतास. रणधीर, प्रत्येक माणसाच्या जीवनात कसली ना कसली तरी वेदना असते, शल्य असतं, जखम असते. तेव्हा केव्हा तरी मनाला धक्का लागला की ती पाझरू लागते. त्यावेळी त्या माणसाला आपला ताबा राहत नाही. तो सुडाने बेभान होतो आणि त्या सुडाची आयुष्यभर प्रतीक्षा करत राहतो. अगदी तसंच झालंय माझं. पण जाऊ दे, बैस तू, येतो मी. तोपर्यंत निशाला काय विचारायचं आहे ते तू विचार, पण अविचाराने काही करू नकोस म्हणजे झालं. निशा, काय झालं? मला काही बोलायचं आहे तुझ्याशी. मला माहितीये तू काय बोलणार असते. कैलास तेच तुला सांगितलं असेल ना. बरोबर ओळखलास. मग खरं आहे ते? मी खरं म्हणून सांगितलं तर? पूर्ण विचार केलास का तू या गोष्टीचा? यापूर्वी विचार केला नव्हता, पण आता बरोबर विचार केलाय मी. याचा काय अर्थ समजू मी? तुला हवा तो समज. उडवा उडवीची उत्तर देऊ नकोस निशा. सरळ सांग काय ते. सरस तर बोलते मी. तू म्हणे लग्न करणार आहेस? हो, हे खरंय. आणि कुणाशी म्हणून नाही विचारलं. निशा,
इतके दिवस तू माझ्यावर प्रेम केलंस त्याचं काय? अरे कुणालाही खरं वाटणार नाही ते. तुझ्यासारख्या एका विवाहित माणसासोबत प्रेम करायला मी काय वेडी आहे? निशा, रणधीर, स्त्रीचं प्रेम बळजबरीने मिळवता येत नसतं, तर ते हृदयाच्या गाभाऱ्यातून उमलून द्यावं लागतं, तरच ते मिळतं. मग मग तुझा आणि माझा तो एकांतवास? ती बळजबरी होती. एका असह्य पक्षीची तळफड होती ती. साता जन्माची बनलेली स्वप्न, त्या बनलेल्या स्वप्नाची राख रांगोळी केलीस तू माझ्या. अगं भंगलेली स्वप्न पुन्हा कधी जोर नसतात निशा. प्रयत्नांनी काही होऊ शकतं, पण आता तुझ्या भूलथापांना आजपर्यंत बळी पडून मी माझं अस्तित्व विसरले होते. अगं हर घडी रंग बदलणाऱ्या दुनियेचा पुरता अनुभव नाही तुला. अगं देवघरात तैवत राहणाऱ्या समयीने कधी वादळाची स्पर्धा करू नये. वादळ हे कायमचं टिकणारं नसतं, काही वेळाने त्याचा भर उतरतोच. पण जाता जाता मात्र आपल्या विध्वंसाची कल्पना देऊन जात. तो दोष वादळाचा नसून निसर्गाचा आहे. मग तुझा निश्चय कायम आहे तर? हो, आणि यात हितकिंचित पण बदल होणार नाहीये. याचा परिणामाची पर्वा नाहीये मला. अगं निरंजन कसा आहे याचा तपास केलायस तू? त्याची मला काहीच आवश्यकता वाटत नाहीये, पण ते तुझ्या एवढे नालायक आणि नीच नसतील हे मात्र नक्की. निशा, मर्यादा सुटत चालली आहे तुझी आता. ज्या माणसाची जशी लायकी असते त्याच्याशी तसंच बोलायचं असतं. निशा, या रणधीरच्या भावना दुखावतेस तू. हो का? चांगलंय, तुला भावना आहे ते मला आजच कळलं. मी तुला स्पष्टपणे सांगते, यापुढे तू माझा नाद सोडून दे. अगं तुझा नाद सोडेल, पण केव्हा? मला कंटाळा येईल तेव्हाच. हे तुझ्या बायकोला जाऊन सांग, मला नाही. अगं तू माझी हक्काची बायको नसलीस तरी तू माझी. रणधीर, टाक ते पुढचे शब्द. अगं नाहीतर काय करणार आहेस? आज या समाजरूपी काटेरी पिंजऱ्यातून मी स्वतःला मुक्त करणार आहे, आणि हा पिंजरा सोडून मला माझ्या मनाप्रमाणे मुक्तपणे वावरायचंय. का? अगं माझ्याशी तुझा नाद कशा प्रकारचा आहे हे साऱ्या गावाला चांगलंच ठाऊक आहे. हो का? मग चांगलीच गोष्ट आहे ना ती. आणि जर का तू त्या निरंजनला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करशील ना, तर त्याचा हित करता ही गोष्ट त्याला सांगल्याशिवाय राहणार नाही. त्यावेळी मग तू काय सांगणार आहेस निरंजनला? म्हणून म्हणतो निशा, निरंजनचा नाद सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर. वा, तुझ्याशी लग्न करू? काय म्हणतोय म्हणे माझ्याशी लग्न कर? होय. अगं माझ्यापासून तुला कसला त्रास नाही, सुखी होशील तू. अगं आयुष्याचं कल्याण होईल तुझ्या. नाहीतर हा समाजरूपी काटेरी पिंजरा तुला सुखाने कधीच जगू देणार नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी या काटेरी पिंजऱ्याचा एक एक गच मोडून टाकणार आहे. मला स्वतंत्र व्हायचंय. आमच्या जातीला लागलेला हा कलंक कायमचा मोडून टाकायचा आहे मला. काय विचार करतोयस? हाच विचार करत असेल ना? ते या जन्मी मला शक्य नाहीये, पण या जन्मी मी ते शक्य करून दाखवणार आहे. या जन्मी तरी शक्य नाही. अगं तुझ्यासारख्या पतितेचं जीवन असतं तर माझ्यासारख्या महाभागाचं मनोरंजन करण्यात. कोण म्हणतो मी पतित आहे म्हणून? अगं सारं जग म्हणतं. जी स्त्री नटीचा पेशा पत्करते ना, तिचं वजन या समाजात काडीमोल ठरतं. पण तिने तो पेशा का पत्करला यापुढे मात्र कोणी लक्ष देत नाही. अगं ते जाणून घ्यायला वेळ आहे कोणाकडे? अगं नटी ती नटीच, हेच फक्त या ठाऊक असते या समाजाला.
पण परिस्थितीमुळे तिला नटीचा पेशा पत्करावा लागतो हे पुढेच का नाही समजून घे. अगं हे फक्त तुझं मत झालं. अगं नटीने संसार करावा तो फक्त रंगभूमीवर, प्रत्यक्षात ते कधीच शक्य नाही. नाही पण मी दाखवून देणार या सगळ्या जगाला. अगं त्यावेळी ना खूप उशीर झालेला असेल. जाऊ दे, तू कितीही कंठशोष केलास तरी मी तुझ्या नादी लागणार नाहीये. जाऊ शकतोस तू. अगं जाण्यासाठी आलो नाही मी इथे, तर तुला कुठेतरी दूर फिरायला घेऊन जाणार आहे. मी येणार नाहीये तुझ्या सोबत. इतके दिवस तुझ्या भूल थापांना बळी पडून माझ्या आयुष्याचं मातेरा केलंय रे मी. पण यापुढे मी तुझ्या भूल थापांना फसणार नाहीये. मी तुझ्या सोबत कुठे येणार नाहीये. अगं माझ्या आयुष्यात आलेली अशी प्रिय व्यक्ती अशी सहजासहजी सोडायला मूर्ख नाही मी. आणि त्यासाठी किती मोठं दिव्य करावं लागलं तरी चालेल. अगं जिंकता जिंकता दुसऱ्याचा पराभव करणं हे माझं ब्रीद आहे. ऐक तर मग, तुझ्या सुखासाठी तुझ्या पापी वासनेला मी बळी पडणार नाहीये. हे माझे शब्द तू नीट ऐकून ठेव. अगं स्त्रीचा निर्धार ना कितपत टिकू शकतं हे चांगलंच ठाऊक आहे मला. अगं चूल आणि मूल सांभाळल्याशिवाय ना तिच्या जीवनाला अर्थ नाही. मग काय म्हणतेस, आज येतेस ना माझ्याबरोबर? नाही नाही नाही. ठीक आहे, तर ज्यावेळी मी पुन्हा येईन ना तेव्हा तुझ्यात बदल झालेला असला पाहिजे. अशी उदास का होते? नाही, कुठे काय? स्वतःबद्दल फारच दुःखी आहेस असं कळतंय मला. पण कळून काय उपयोग? हे दुःख हलकं करायला माझं कोणीच नाहीये या जगात. असं का म्हणतेस? अगं स्वतःची व्यथा दुसऱ्याला सांगितल्याशिवाय ते दुःख कमी कसं होईल? अशी सहानुभूती दाखवणारा माणूस आजपर्यंत कोणी भेटलाच नाही हो मला. पण पण काय? कदाचित ते ऐकून राग येईल हो तुम्हाला. मुळीच नाही. आणि तसा तू मनात विचार देखील आणू नको. ज्या माणसावर मी आपुलकीने बोलतो वागतो ना त्या माणसाला माझ्याकडून दुःखाची जर कधीच पोचणार नाही. विश्वास असू दे माझ्यावर. तू तर पहिल्या दिवशीच पटला तुम्हाला पाहता क्षणी. मग असे आडेवेडे का घेतेस तू? कारण मी काही मागणार आहे तुमच्याजवळ. जर ते देण्यासारखं असेल ना तर जरूर देईन मी तुला. पण पहा, विचार केल्याशिवाय उत्तर देऊ नका. कसल्याही गोष्टीचा निर्णय घेताना मी तो विचारांती घेत असतो. निरंजन, मला वचन हवंय तुमच्याकडून. एकदा विश्वास टाकल्यावर वचनाची गरज का वासावी तुला? मला भीती वाटते निरंजन. कुणाची? माझी? नाही, माझी स्वतःची. जी माणसं भीतीने ग्रासलेली असतात ना ती जीवनात यशस्वी कधीच होत नसतात. मी सुद्धा त्यातलीच एक आहे असं समजा मग तुम्ही. निरंजन, जात धर्माबद्दल तुमचं काय मत आहे? एकदम जातीवरच घसरलीस तू. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही निरंजन. खरं सांगू, मी जात धर्म वगैरे काहीच म्हणत नाही. अगं दुसऱ्याची दिशाभूल करण्यासाठी माणसाने जातीचं सोम माजविलाय. त्यामुळे आजचा समाज फार असा तळात जात आहे. या समाजाला त्यातून बाहेर काढण्याचं काम तर तुमचं आहे ना. नाटककार तर तेच काम करतो. आपल्या शब्दातून त्या समाजरूपी दृष्टांना बाहेर काढतो. कारण लेखकाचं तर हे कामच आहे ना. नाटक असं तुला कोणी सांगितलं? तुम्हीच. मी कधी? स्वप्नात. जागेपणी सुद्धा तुला स्वप्न पडलं लागलं. निरंजन, म्हातारीने कोंबडा झाकून ठेवला म्हणून सकाळ भाजी राहते का? माझ्याशी खोटे बोललात तुम्ही.
लेखकाला कधी कधी खोटं बोलावं लागतं आणि मी खरा कोण आहे हे तुला सांगितलं नाही याचं कारण माहितीये तुला? मला कसं कळणार ते? अगं स्वतःचं मोठेपण स्वतः सांगू नये कधी आणि जो खरा कलावंत असतो ना तो आपले मोठेपण कधी सांगत नसतो दुसऱ्याला. पण त्याचं मोठेपण आपोआप सिद्ध होतं त्याच्या कर्तृत्वात. अरे कस्तुरी मुलगाला तरी कुठे माहिती असतं त्याच्याकडे कस्तुरी आहे म्हणून. बर खोटं बोलल्याबद्दल तू देशील शिक्षाला ती भोगायला तयार आहे. बघा हा, ती शिक्षा महागात पडेल तुम्हाला. अपराधाला त्याच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा झालीच पाहिजे, मग ती मोठी असो किंवा लहान असो. मुख्य मुद्दा तिथेच राहिला. कोणता? समाज सुधारणेबद्दल तुमचं काय मत आहे? ते आमच्या आता थोडंच असतं. का नाही? तुम्ही नाटकं लिहितात ती स्वतःसाठी की समाजासाठी? सत्ययुगात त्याचा काहीतरी उपयोग झाला असता. आम्ही जी नाटकं लिहितो ना त्याचप्रमाणे लोक ती आचरणात आणतात असं थोडंच असतं. नाटक हे मनोरंजनासाठी असतात. पण समाजाला चांगला आदर्श घालून दिला आणि देणं हे तुमचंच तर काम आहे. माझ्या एकट्याच्या टिमकीत आवाज तो काय म्हणून उठणार? असं काही नसतं. जिद्दी माणसाला काहीच शक्य नसतं. मी काय करावं असं तुझी इच्छा आहे? सांगते ना, आधी वचन तर द्या मला. आणि ते वचन पाळण्याची माझ्यात हिंमत संपली तर? असं काही होणार नाही याची खात्री आहे मला. घे तर वचन. निरंजन, निरंजन, मला तुमचा कायमचा आधार हवाय. म्हणजे निरंजन, मला तुमची पत्नी व्हायचंय निरंजन. निशा, निरंजन नाही म्हणू नका. निरंजन, निरंजन, आज जन्मी मी तुमची पूजा करेन. ज्यावेळी मी तुम्हाला पहिल्या क्षणी पाहिलं ना त्याच वेळी मी माझ्या मनोमनी ठरवलं की मी यांच्याशीच लग्न करणार म्हणून. निरंजन, तुमची भक्तिभावाने पूजा करीन हो मी. माझं हे भावविश्व तोडू नका तुम्ही. जर तुम्ही मला नकार दिला तर मी पण मला विचार करावा लागेल. पर्यंत थांबायची तयारी आहे माझी. मला माहित आहे माझ्याशी लग्न केल्यानंतर तुम्हाला खूप त्रास होईल. शिवाय सगळ्या जगाची परखडपणा तुम्हाला सहन करावा लागेल. पण तुमच्यासाठी काही करायला मी तयार आहे. पण निरंजन, या कठीण पिंजऱ्यातून तुम्हीच मला बाहेर काढू शकता. निरंजन, मी काय म्हणतो ते ऐकून तरी घे ना. यावेळी मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये निरंजन. कारण यापुढे नाटकात काम करणं सोडून देणार आहे मी. तुमच्यासाठी मोठे मोठे दुःखाचे डोंगर सहन करायला तयार आहे मी. आणि जर का तुम्ही मला नकार दिला तर काय करणार तू? आत्महत्या करेन. मग जीवनाच्या अंतापर्यंत या काळोखाचा सहारा घेऊन जगू का मी? मला तुमची साथ हवी आहे निरंजन. फार मोठी विचित्र समस्या निर्माण केलीस तू माझ्या समोर. हे बघ, मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे, पण एका अटीवरती. कोणत्या? मी जर तुझ्याशी लग्न केलं ना तर हा समाज मला सुखाने जगू देणार नाही ग. मला फाडून काय तो पदोपदी मानाने सहन करावं लागेल. हे प्रसंगी घर सुद्धा सोडावे लागेल. ज्यावेळी मला जिनं जगणं असहाय्य होईल ना त्यावेळी मला या तुझ्या हाताने विष देऊन ठार मारायला हवं. केवळ तुझ्या सुखासाठी बदल स्वीकारतो मी. नाही, माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल माझं जीवन संपवून टाकेन. तुला तसं करता येणार नाही. माझ्यामुळे जर तू सुखी होत असेल ना
आणि माझं वचन मी पुरेपूर पाळणार आहे. खरंच निरंजन? होय निशा. खरंच? मी जर तुला या जन्मी सुखी करू शकलो नाही ना तर माझ्या आयुष्यातला पहिला पराभव समजेल मी. असं कसं तुमचा पराभव होऊ देईल मी? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. बरं निघतो मी आता. पण चहा घेतल्याशिवाय निघताय तुम्ही? दूर होता रोजच मिळणार आहे. अय्या विसरलीच बघा. ज्या कामासाठी आलो होतो ना ते काम विसरून गेलो. कोणतं काम? माझ्या उद्धार नाटकात तू काम करण्याची ऑफर स्वीकारली होतीस ना, हा त्याचं काय? त्या नाटकात आमच्या मंडळाने हा मला न विचारता दुसऱ्या नटीला काम दिलं. काय? नाराज झालीस? नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अहो निरंजन, दिलगिरी व्यक्त करण्याची काहीच गरज नाही. कारण यापुढे माझ्या जीवनाचा खरा उद्धार होणार आहे. अरे वा, ते विसरलोच मी. हो ना. आज मी पूर्ण माझ्या जीवनात आजाद झाल्यासारखं वाटते निरंजन. येतो मी आता. बरं. नक्की या लवकर. काय हवंय तुला जयेश? माझे कपडे भरायचे होते गे. अरे कुठे पिकनिकला जातोयस का तू? पिकनिक नाही तर हे गावातून कुठे दूर जायचं आहे मला. म्हणजे असं झालंय तरी काय जयेश? काय झालं ते मला विचारू नकोस माई. ते सांगण्याच्या मर्जी नाही सध्या. जर मी इथे राहिलो तर वेडा होईल मी वेडा. अरे जयेश, जिथे तिथे मान आणि अपमान कुस्तीत बोलण्याचा बरोबर होत्या माझ्यावर. या ऐकून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. अरे पण असं झालंय तरी काय जयेश? मला तुझ्या मनात तर सांगणार नाहीयेस का तू? त्यामुळे काहीच फायदा होणार नाही, उलट दुःख मात्र होईल तुला. माई चार चौकात फिरायला लाज वाटते म्हणा. कॉलेजाची मुलं एकसारखी हिनवतात म्हणून कॉलेज सोडायचं ठरवलंय मी. अरे कॉलेज सोडायचं ठरवलेस? होय. असं काही करू नकोस रे जयेश. अरे तुझ्या शिक्षणासाठी मी किती यातना सहन केले. अरे तुझ्या शिक्षणासाठी मला वाटेल तसा मी पैसा उधळलाय. तू कॉलेज सोडण्याचा निर्णय नको घेऊस जयेश. नको घेऊस जयेश. माई जयेश जयेश, अरे तूच माझा एकमेव आधार आहेस रे. आणि हे सगळे कष्ट पण मी तुझ्यासाठीच घेतले. तू जर नसतास तर तुझी माई या जगात
दिसलीच नसती रे. माही, हो जयेश, माझं दुःख नाही समजणार तुला. तू पुढे कॉलेज मात्र सोडू नकोस. अरे तू कॉलेज सोडलंस तर मग आईला दिलेलं मरते समयचं वचन हरताळ ठरेल. पण माही, कसं सांगू तुला? तू नाटकात काम करते, रणधीर येतो म्हणून लोक काय नको नको ते बोलतात. जयेश, होय माई, ते ऐकून शर्मेने मेल्यावर मेल्यासारखं वाटतं मला. त्यामुळे अभ्यास नीट लक्ष लागत नाही. इतके दिवस तुला दुःख होईल म्हणून निमटपणे सहन करीत राहिलो, पण आज सहन माई असं झालं माई. जयेश, अरे तुझ्यासाठीच मला असं वागायला लागतं. माझ्यासाठी? हो, मी जर तशी वागले नसते तर तुझ्या शिक्षणाचा खर्च कसा भागला असता. मला काही तसं वागण्याची हौस असते का रे? अरे या परिस्थितीमुळे मला असं वागावं लागतं जयेश. आणि जोपर्यंत तू या स्तरावर पोहोचत नाही तोपर्यंत माझे कष्ट तुला नाही कळणार. पण रणधीर एक वेळात माणूस आहे आणि असं असताना देखील यापुढे मात्र तसं होणार नाही जयेश. तुझं शिक्षण पूर्ण झालं की माझं कर्तव्य संपलं, मग मी लग्न करणार आहे. खरंच माई? हो जयेश, मग तुला कसलाच त्रास होणार नाही आणि कोणी तुला हिणवणारही नाही. चार चौकात तुझा अपमानही होणार नाही आणि तू सुखी होणार. माझा जयेश सुखी होणार. पण अशा पद्धती तुझ्याशी कोण लग्न करणार? त्याची तू मुळीच कल्पना करू नकोस. माझ्या जीवनाचा जोडीदार मी शोधलाय. कोण आहे तो? त्याचं नाव आहे निरंजन देवधर. म्हणजे तो एक नाटककार? हो, तो एक नाटककारच. असं झालं तर फार चांगलं होईल माई. हो फार निरंजन. चांगलं होईल माई. तू सुखी होशील माई. हो. इतके दिवस तू खूप त्रास सहन केलास, पण यापुढे तुला चांगले दिवस येतील. पण माई, मग आई तुला टाकून बोललो, तुझ्या भावना दुखवल्या. तुझी योग्यता मला कळली नाही माई. तुझं मन फार मोठं आहे माई. सागरापेक्षा विशाल आणि हिमालयापेक्षा उंच आणि गंगेसारखं पवित्र. पण मला ते माई कळलं नाही माई. मी तुझा अपराध आहे माई, फार मोठा अपराध आहे माई. मला क्षमा कर माई. नाही, असं काही नाही. वाढी गेलो ना ते सगळं